ठरलं तर मग या मालिकेच्या 23 जानेवारीच्या प्रोमोमध्ये आपण असं पाहणार आहोत की आता सुमन सुखरूप सुभेदारांच्या घरी परतली आहे. पण सुमनने अर्जुन आणि सायलीला आपल्या कृत्याबद्दल काहीही सांगितले नाही असा नागराजचा खोटा समज झाला आहे. खरं तर अर्जुन आणि सायलीनेच सुमनला तसं वागायला सांगितलं असतं, जेणेकरून नागराजला गाफील ठेवता येईल. याच भ्रमात असलेला नागराज गुपचूप सुमन जवळ जातो आणि तिला धमकावत म्हणतो, अर्जुन आणि सायलीला काहीही खरं न सांगण्याचा जो शहाणपणा दाखवलास तो तसाच कायम ठेव, त्यातच तुझं भलं आहे. नागराज आपला विजय साजरा करत असतानाच अर्जुन तिथे येतो आणि थेट मुद्द्याला हात घालतो. अर्जुन अत्यंत शांतपणे विचारतो, नागराज काका, एक सांग, तुझ्याकडे तो व्हिडिओ नेमका आला कुठून? हे ऐकून नागराज गोंधळून जातो. अर्जुन कोणत्या व्हिडिओबद्दल बोलतोय हेच त्याला समजत नाही. त्याची हीच भंबेरी उडवण्यासाठी अर्जुन डाव साधतो. अर्जुन नागराजचा फोन स्वतःच्या हातात घेतो आणि गॅलरी ओपन करून त्यालाच एक व्हिडिओ दाखवतो. हा तोच व्हिडिओ असतो ज्यामध्ये सुमनला दोरीने बांधून ठेवलेलं असतं. अर्जुन अत्यंत करड्या आवाजात विचारतो, हा सुमनला बांधून ठेवलेला व्हिडिओ तुझ्या फोनमध्ये कसा आला? याचं उत्तर दे. स्वतःच्याच जाळ्यात अडकलेला नागराज आता पूर्णपणे निरुत्तर झाला आहे. आता या पुराव्यानंतर नागराज कोणतं नवीन खोटं सांगणार की अर्जुन त्याला पोलिसांच्या हवाली करणार, हे पाहणं रंजक ठरेल. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.